बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात अंकुराचे होता रोप होई रोप त्याचे झाड मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात घोर लागलाय हो जीवाला. घोर तर माझ्या जीवाला लागलाय. फार काळजी वाटते मला घोट्याची. वाटलं होतं 2 दिवसात जाईल त्याच्या डोक्यात नाही घोळ, पण आज महिना झाला. जेवतो पण पोटभर नाही जेवत. कितीही आग्रह केला तरी ह्याचं आपलं एकच पालुपत. हिंदुस्थानातले अर्धे लोक उपाशी आहेत. बस उठतो, चालू लागतो. फार जडजड तत्वज्ञान सांगतो तो हल्ली. नाही नुसतं सांगितलं असतं तर पुरवलं असतं, पण ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोय. फार दमछाक होईल पुराची अशानं. पेलवणार आहे का त्याला हे? कुठून आला हा प्रौढपणा म्हणते मी त्याच्यात. त्याचं आयुष्यच त्याचा शिक्षक आहे. आपण उगाच स्वतःकडे श्रेय घेत होतो. सतत हुंदडणारा, चिडणारा, रडणारा, हसणारा, शिकणारा आणि शिकवणारा गोट्या आज आपण हरवून बसलो तो. नाही, यश त्याच्या डोक्यात गेलं असतं ना तरी पुरवलं असतं, पण त्यानं उभ्या आयुष्याला सवाल टाकलाय. फार व्हॅल्यू हल्ली. काय होईल आता? काय झालं? मला झोप नाही येत. काय काय झालं मोठ्या? मला झोप नाही येत. का? किती वेळ झाला मी जागाच आहे. मला भीती वाटते.
माझं लक्ष मी तुमचं नाही ऐकत ग. मग पोटभर जेवून घे. त्याने काय होणार आहे? माझं ऐकणार नाही तू? हो. अहो रात्रीचं काही उरलंय का? नाही हो, उरलं होतं ते भिकारणीला देऊन टाकलं मी. पण मी करते ना. फक्त फारच छान. तुम्ही स्वयंपाक करा, तोपर्यंत आम्ही गप्पा मारत बसतो. काय गोटे? मागीचा स्वयंपाक होईपर्यंत मी तुला एक गोष्ट सांगतो, म्हणजे तुला झोप येणार नाही. झोप नाही येत म्हणून तर मी रडतोय. हो, एक गाव होत, छोटस गाव. त्या गावात अहो त्याला भात वाढता ना. आता मला सांग गोट्या, तू उपाशी का राहिलास? दादा, तुम्हाला माझा मित्र पांडू ठाऊक आहे ना? हो, त्याच्या वडिलांचं खालच्या आळीत दुकान आहे, तोच ना? हो, तोच तोच. त्याचं काय? मी स्कॉलरशिपच्या परीक्षेत पहिला आलो म्हणून त्याला स्कॉलरशिप मिळाली नाही. त्याच्या आई वडिलांनी त्याचं नाव शाळेतून काढून टाकलं. खूप गरीब आहेत ना ते. हो. त्याच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे पण नव्हते, म्हणून मी माझे स्कॉलरशिपचे पैसे त्याला देणार होतो. अरे मग द्यायचंय. पण त्याचा काही उपयोगच नव्हता ना. का? त्याच्या वडिलांना बैलांनी तुडवलं. कधी? 4 दिवसापूर्वी. त्यांचा हात मोडला. 4 दिवस ते सगळे उपाशी आहेत. मला खूप वाईट वाटलं. मला जेवण जाईना. तुम्हीच सांगा दादा, मला जेवण जाईल का? अरे पण तू उपाशी राहिल्यामुळे पांडूचं पोट भरलं का? संत सत्पुरुषांनी देखील असा अघोरी उपाय सांगितलेला नाही. त्यांनाही भोवताली उपाशी लोक दिसत होते, पण त्यांनी जेवण टाकलं असतं तर लोकसेवा करायला ते जिवंत राहिले असते का? नाही नाही, पांडू बद्दलच्या तुझ्या भावना मी समजू शकतो, पण देह राखणं हा देखील धर्मच. दादा, पण दुसऱ्यांची दुःख नुसती बघत बसणं हा धर्म होईल का? अरे पण तू दुःखी होण्यानं जगातली दुःख नष्ट होणार आहेत का? झाली का? नाही ना. नाही ना. त्याचं काय झालंय गोट्या? तू फार हळवा झालाय साली. नाही, तुझ्या मनातली ही कणव सहानुभूती कायम ठेव, त्यानं तू भविष्यात काहीतरी करू शकशील. पण नुसता हळवा राहशील तर झुरत आणि कुढत बसशील. त्यानं कुणाचंही भलं होणार नाही, तुझंही नाही. जेवत माई, तू पण जेवली नाहीस ना? घे. दादा, तुम्ही पण नाही जेवली ना? माई, हा सगळा भात पण तिकडे जेवूया. वाढला
काय रे पांडू, अरे इकडे आहे ना. तुझ्या दादूंनी आमची ददात मिटवली. हो, आईला काम मिळालं. हे वा तुझे दादा डॉक्टरांना पण घेऊन आले होते. वा वा. तू खूप चांगले आहेत रे. कोण डॉक्टर? नाही रे, मग तुझे दादा. हो, माझं नाव सुद्धा टाकलं शाळेत. काय सांगतोस? आता आपण दोघं अभ्यास करूया. आनंद ही आनंदकडे, इकडे तिकडे तो इकडे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम. पाठ करायला सोपं आहे, पण अर्थ. दादा, पुनरपि जननम पुनरपि मरणम त्याचा अर्थ काय? काय म्हणाला? नाही काय नाही सुमे, हे बघ, माझी महत्वाची कोर्टात केस आहे. तू अर्थ माईला विचार ना. सरळ सरळ का नाही सांगत? मला अर्थ येत नाही म्हणून. तसं म्हण हवं तर, पण माई तुला बरोबर अर्थ सांगेल. अहो, तिला जरा अर्थ सांगता का? तुम्ही वकिली करू नका, मी माईला विचारते. माई, ए माई. काय ग? मला एक सांग, पुनरपि जननम पुनरपि मरणम त्याचा अर्थ तरी काय? तुला सुद्धा गोट्या चावलेला दिसतोय. झालं, आता तू सुद्धा कबूल कर मला अर्थ नाही सांगता येत म्हणून. वा वा, असं कसं कबूल करतील त्या? त्यांना सगळंच येतं. मला सुद्धा शिकवतात अनेक वेळा. हो, मुलांच्या समोर चेष्टा करू नका, जरा गंभीरपणाने वागा. अहो दादा, गंभीरपणाने वागा जरा. गोट्याचे गुरुजी सुद्धा तेच सांगतात. माकड चेष्टा म्हणजे जीवन नव्हे, जीवनाकडे गंभीरपणाने पाहायला हवं. सांग नाही आता अर्थ. अगं, पण अर्थ समजून घेऊन तू करणारच काय? म्हणजे काय? मी कधी ज्ञान मिळवूच नये. हो, मोठी गाडगी मैत्रीण लागून गेलीस की नाही तू? ए माई, मला चिडवू नको सांग. पहिल्यांदा या श्लोकाचा अर्थ सांग. मला जरा केर काढून घेऊ दे. तू आधी बाहेर बघू, शिंका येतील तुला. नाही, मला या श्लोकाचा अर्थ सांग. अगं गधडे, दुधाचे ओठ सुकले नाहीत तुझे अजून. जन्म मरणाचा विचार करतेस. जीवनाचा तरी अर्थ कळलाय का तुला? त्यासाठीच ते अभ्यास असतो ना, तेच करते मी. परीक्षेच्या दिवसात अभ्यास करायचा नाही आणि आता सुचतोय तुला? अगं माई, गोट्या म्हणतो जीवन हीच एक परीक्षा आहे. हरले ग बाई, एवढ्याशा वयात तत्वज्ञान सुचतंय तुला? अगं माई, वयाचा आणि ज्ञानाचा काय संबंध? ज्ञानेश्वर सुद्धा म्हणतात. ए मुक्ताबाई, पुरे आता तुझं. अगं, इथे काम आहेत मला. अहो, हे गोट्याचं भूत तुम्हीच काढा आता हिच्या मानेवरच. सुमे, चल खेळायला. अहो, भूत प्रत्यक्षच आलंय. सुटली बाई. चल खेळायला. नाही. नाही का? अरे, खेळ म्हणजे जीवनाचा अपव्यय आहे. सुमा, तुझी तब्येत ठीक आहे ना? पांचट विनोद करू नकोस. अरे, जरा गंभीरपणाने विचार कर आणि माझ्या श्लोकाचा अर्थ सांग. सुमा, खेळण्यानं जगण्याचा अर्थ कळतो. आधी तो समजून घे, मग श्लोक. अरे, पण आत्ताच तर मी गंभीराला सुरुवात केली होती ना. हा, तू गंभीरपणानं खेळ. मगाशी तुझ्या टीम मधली जेव्हा मुलं आली होती ना, तेव्हाच वाटत होतं खेळावं म्हणून. पण काय करणार, हातात ग्रंथ होता ना. ते राहू दे, पण खेळावं असं वाटत होतं ना. हो, मग गंभीरपणानं खेळ. मी गंभीरपणाने खेळते. मग चल खेळायला. ए माई, हा ग्रंथ ठेव, मी चालले खेळायला. सुटले बाई मुलांच्या कथाकथी. हो, मग या ना.
काही लाजलं इकडे येते. अरे काय करते तिथे? चला खेळायला. चला चला. घरी जा, चिंतन कर, अभ्यास कर, जीवनाचा उत्कर्ष साध. तथास्तु. अरे हे काय चालवलंय तुम्ही? आपण खेळायचं, बागडायचं, लहानांनी लहानांसारखंच वागायचं. कमाल आहे तुमची बाबा. राधे उत्तर दे. गोट्या, ज्ञानेश्वर महाराजांचं वय कितीच होतं, पण त्यांनी लहान वयातच ज्ञानेश्वरी लिहिली. वयाचा आणि ज्ञानाचा संबंध नसतो गोट्या. अगं राधे, सगळे ज्ञानेश्वर नाही होऊ शकत. माझी चांगलीच फजिती झाली, तुमची नका होऊ देऊ. चला खेळायला. चला ना खेळायला. अज्ञान बालका, घरी जा, चिंतन कर, अभ्यास कर, जीवनाचा उत्कर्ष साध. जीवन हे हसून खेळून बागडण्यासाठी नसतं गोट्या. कठीण आहे रे बाबा यांचं. ए राधा, तू तरी सांग ना यांना. नाही रे बाबा, जर ध्यान चालू असताना मी यांना उठवलं तर मला शाप देतील. ते माझं मांजर नाही तर माकड करून ठेवतील. गुरुजी सुद्धा करून टाकू तुझा. ए बाबांनो, मी तुमच्या पाया पडतो, चुकलंच माझं. चला खेळायला. चला ना खेळायला. पाया पडून काय होणार? ठीक आहे, त्याच्या हातून अपराध घडला, पण त्याला काही प्रायश्चित्त नाही का? प्रायश्चित्त आहे. सांगा, मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. आमच्या अटी मान्य असतील तर विचार करू. काय राधे? होय. ठीक आहे, सांगा तुमची अटी. अट एक, आज तू बॅटिंग करायची नाही. कबूल. अट दोन, तू आज बॉलिंग करायची नाही. कबूल. अट तीन, तू आज फक्त फिल्डिंग करायची. कबूल. सुमा, अपराध याच्या हातून घडलाय, मी नाही शिक्षा भोगणार. आक्रस्ताळेपणा करू नकोस. पाप करण्या इतकंच पाप करणाऱ्याला मदत करणं हे पण एक पापच. तुला ही शिक्षा भोगावी लागेल. बरोबर, मी पण बघते त्याच्या बरोबर शिक्षा. सांग. ठीक आहे बाबांनो, मी नुसती फिल्डिंग करीन, पण आता चला खेळायला. थांब, तुला अजून देहदंड झाला नाही. देहदंड? ठीक आहे, तो पण भोगायला तयार आहे. सांगा. जितके दिवस तू खेळायला आला नाही, तितक्या उठाबशा तू कान धरून काढ. एक, दोन, तीन, चार, पाच,